आणि यानंतर आपण पुण्याला जाऊयात। मिकी घई आपल्या सोबत आहे आणि मिकी सोबत आहेत काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर। मिकी, टॉस टू यू। इथं जल्लोष पाहायला मिळतोय। पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी लोकसभेसाठी घोषित झाल्यानंतर या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत आणि रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी सध्या आपल्या सोबत आहेत। रवींद्र धंगेकरजी पेढे भरवत आहेत सगळे कार्यकर्ते, काय भावना आहेत? आज काँग्रेस पक्षाने जो विश्वास ठेवला त्यांना मी पात्र ठरेन आणि सर्व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो। ज्या पद्धतीने तुम्ही आमदार झाला कसब्यातून, तीच पुनरावृत्ती होणार का लोकसभेसाठी पुण्यात? मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकरांनी मला 25-30 वर्ष मला 10 निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिलाय। याही निवडणुकीत मला पुणेकर आशीर्वाद देतील हा माझा विश्वास आहे। परंतु समोरचा उमेदवार कमी नाही, मुरलीधर मोहोळ हे देखील तेवढेच ताकदीचे उमेदवार आहेत पुण्यामध्ये। रवी धंगेकर भी ताकदीचा उमेदवार आहे पुणेकरांचा। पण जर आपण बघितलं तर भाजपाचे 100हून अधिक नगरसेवक आहेत, आमदार त्यांचेच सगळे जवळपास, फक्त महाविकास आघाडीचे तुम्ही एकटे आमदार आहात। विधानसभेमध्ये सगळे येऊन थांबले तरी कसब्यातल्या लोकांनी त्यांच्या उमेदवाराचा विजय केला। आज पुणेकर सगळे आले तरी पुणेकर धंगेकरांचा विजय करतील, कारण मी पुणेकरांचा उमेदवार आहे। काय विकासाचे मुद्दे असतील लोकसभेसाठी जनतेसमोर तुम्ही मांडणार आहात? आज आपण बघितलं असेल 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि 10 वर्षामध्ये पुण्याची अवस्था कशा पद्धतीने झाली आपण बघितलेत। वाहतुकीपासून तर प्रदूषण असेल, अंमली पदार्थ असेल आणि अनेक गोष्टींचा, बेरोजगारी असे अनेक प्रश्न या पुणे शहरामध्ये येऊन थांबलेले आहेत आणि प्रदूषणमुक्त पुणे पायाभूत सुविधावर प्रचंड ताण आहे आणि ह्या गोष्टीमध्ये कुठेही भारतीय जनता पार्टीने आपलं काम केलेलं दिसत नाही। वंचित अजून देखील सोबत आलेले नाही, प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे पत्ते उघडलेले नाही। किती मोठा फटका किंवा काय परिणाम असेल वंचित जर सोबत आली नाही तर? आता पक्षाच्या स्तरावर बोलणी चालू आहे, अजूनही बोलणी चालू आहेत आणि त्यामध्ये साधक बाधक चर्चा होऊन एकत्र लढतील हा माझा विश्वास आहे। काय विश्वास वाटतो ताई? किती मताधिक्याने येऊ शकता कसब्यात? तुम्ही देखील आमदार असताना म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस प्रचार तुम्ही जोरदार केलाय, बहुमताने निवडून येऊ शकतात। आताही कार्यकर्ते देखील आहेत, काय म्हणजे आनंद आहे का सगळ्यांना? आमदार साहेब रवी धंगेकरजी, काय किती मताधिक्याने ही सीट काँग्रेसला मिळू शकते? काही लोक 50 ते 55 दिवस बाकी आहे, प्रत्येक आठवड्यात निवडणुकीचं चित्र बदलणार आहे आणि शेवटच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की किती मतांनी विजय होईल। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने जोरदार ही निवडणूक या ठिकाणी रंगलेली आहे। मात्र आता तरी आपण बघितलं तर एक जल्लोष काँग्रेसच्या या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो। तेव्हा पुण्यामध्ये बिग फाईट पाहायला मिळणार आहे। मुरलीधर मोहोळ भाजपचे आहेत तर दुसरीकडे रवींद्र धंगेकरांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी बिग फाईट पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।